बिल्कुल साइलेंस था वहाँ था। चलिए आ जाइए फटाफट, आज हम न्यू चैप्टर चालू करने वाले हैं। चला लवकर लवकर या सगळे। हॅलो 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 सगळ्यांना, हॅलो हाय नमस्कार, जय महाराष्ट्र, हाय हाय हॅलो हॅलो हॅलो। चला आज आपल्याकडे टाईम कमी आहे आणि आपल्याला एक सेशन कंप्लीट करायचं आहे। ज्याप्रमाणे आपण सेल चॅप्टरला एकदम डिटेलमध्ये स्टडी केलं आहे, तसंच आपण सेल डिव्हिजन चॅप्टरला पण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। चला फटाफट या सगळे। गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग। तर करायचं चालू, रेडी सगळे? तर आजचा चैप्टर है बघा आपला विदाउट टाइम पास। अब हम शुरू करते हैं सेल डिवीज़न, सेल साइकिल एंड सेल डिवीज़न चैप्टर। तो इस चैप्टर में हम देखने वाले हैं सेल डिवीज़न क्या होता है, एवरीथिंग ऑल अबाउट सेल साइकिल एंड सेल डिवीज़न। आज हम कौन से टॉपिक देखने वाले, काय काय बघणार आहे आपण। सेल डिवीज़न काय असतं याला बघणार आहे, सेल डिवाइड का करतं याला पण आपण बघणार आहे। व्हॉट इज सेल सायकल, सेल सायकल काय असते हे पण आपण बघणार आहे। आणि सेल सायकलमधले कुठले कुठले फेजेस असतात, कुठले कुठले फेजेस असतात ते पण आपण स्टडी करणार आहे आणि नंतर काही क्वेश्चन्स लावणार आहे, ठीक आहे। तर करायचं चालू बघा। फर्स्ट सेल डिव्हिजन असतं काय, काय असतं सेल डिव्हिजन? कोणी सांगते तुमच्यापैकी कोणी सांगतंय का? एका सेलचे दोन सेल तयार होणं म्हणजे सेल डिव्हिजन। अच्छा, अजून कोणाला काही आयडिया सेल डिव्हिजनबद्दल? ठीक आहे। तर बघा सेल काय, सेल डिव्हिजन काय असतं। ही एक सेल आहे आपली, काय ही एक सेल, सेलमध्ये आहे न्यूक्लियस। काय आहे सेलमध्ये? न्यूक्लियस। ह्या सेलला याची कॉपी तयार करायची। काय तयार करायची? कॉपी तयार करायची। म्हणजेच काय, सेलला डिवाइड करायचं। डिवाइड करणं म्हणजे काय, भाग होणं। सपोज हा पिझ्झाचा एक तुकडा आहे, काय एक पिझ्झा आहे, पिझ्झाला आपण डिवाइड करतो म्हणजेच काय करतो, त्याचे भाग करतो। काय करतो? भाग करतो। भाग करतो म्हणजेच काय, त्याचे तुकडे बनवतो, ठीक आहे। तर ह्या सेलला डिवाइड करायचं, डिवाइड करायचं म्हणजेच काय, याला याची कॉपी तयार करायची। तर हे काय करणार, हे याच्यामधलं जे पण काही मटेरियल आहे सेलच्या आतमधलं ते त्याची कॉपी करणार, ठीक आहे। आणि दोन सेलमध्ये डिवाइड होणार, विभाजन होऊन जाणार। एका सेलपासून दोन सेल तयार होतात। याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल, याच्या आतमध्ये काय, जेनेटिक मटेरियल। हे काय झालं, सेल डिव्हिजन। इथं बघा काय दिलं आपल्याला, सेल इज डिवाइडिंग टू इंक्रीज इट्स नंबर। सेल का डिवाइड होतं, त्याचा नंबर इन्क्रीज करण्यासाठी। बघा ही एक सेल आहे, ही काय एक सेल आहे, सेलची ग्रोथ झाली। काय झाली, सेलची ग्रोथ नंतर काय होतं, कॅरिओकायनेसिस। कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन। काय, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन। आणि दुसरं असतं सायटोकायनेसिस। काय असतं, सायटोकायनेसिस। सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन। सायटोप्लाझम काय असतं माहिती सगळ्यांना। कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, न्यूक्लियसचं डिव्हिजन। हे बघा डिव्हिजन केव्हा होतं, ग्रोथ झाल्यानंतर। केव्हा होतो, ग्रोथ झाल्यानंतर। आपण एखादा 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला म्हटलं तुझ्यासाठी पोरं पैदा कर, तो करू शकणार आहे का? नाही, प्रॅक्टिकली ते पॉसिबलच नाही आहे। त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याला त्याची जी ॲडोलसन्सची जी एज आहे 12, 13, 14, 15, 18 वर्षापर्यंत त्याला पोहोचावं लागेल, तेव्हाच तो ही ॲक्टिव्हिटी करू शकतो। तसंच सेलला डिवाइड करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, सेलची ग्रोथ करावं लागेल। काय करावं लागेल, ग्रोथ झाल्यानंतर काय होईल, त्याचं जे न्यूक्लियस आहे, काय न्यूक्लियस डिवाइड होतील, न्यूक्लियसचं रेप्लिकेशन होईल। एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार होतील। तसंच सेलच्या आतमध्ये जे पण काही सेल ऑर्गनल आहे, जसं की मायटोकॉन्ड्रिया झाला, गोल्गी बॉडी झाली, लायझोसोम झाले, हे सगळे ऑर्गनलचं काय होईल,
डुप्लिकेशन होईल, म्हणजेच त्यांची कॉपी होईल. कॉपी झाल्यानंतर काय होईल मग सायटोप्लाझमचं डिव्हिजन होईल. डिव्हिजन झाल्यानंतर जे पण नवीन सेल तयार होईल त्याला काय म्हणतो आपण, डॉटर सेल म्हणतो. काय म्हणतो, डॉटर सेल. ही स्लाईड क्लिअर आहे सगळ्यांना, सांगा मला एकदा चॅटमध्ये. ही स्लाईड क्लिअर आहे? यस यस यस. दादा हे लेक्चर परत बघायचं असेल तर कुठे दिसणार? हे लेक्चर बघा तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार नाही, कारण की हेच लेक्चर नंतर आपल्या आचार्यज अकॅडमी यूट्यूब चॅनलवर अपलोड होऊन जाईल. तर तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर हेच लेक्चर दिसून जाईल. ठीक आहे, हे क्लिअर आहे. चला पुढे जायचं आपण. तर पुढं हां, नेक्स्ट काय दिलं, ऑल सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर लाईफ फ्रॉम सिंगल सेल. जेवढे पण सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांची जी लाईफ आहे ती एका सिंगल सेलपासून तयार होते. कशापासून तयार होते, कशापासून तयार होते? जसं बघा, एक असतो, आपण एक्झाम्पल बघितलं होतं कुठं, सेल डिव्हिजन चॅप्टरमधल्या फर्स्ट लेक्चरमध्येच. आपली पूर्ण बॉडी कशी तयार होते. बॉडी तयार होण्यासाठी सगळ्यात पहिले बेसिक युनिट काय लागतं, बेसिक युनिट लागतं सेल. सेलपासून काय तयार होतं नंतर, टिश्यू. काय तयार होतं, टिश्यू. टिश्यू नंतर काय तयार होतं, ऑर्गन. काय तयार होतं, ऑर्गन. ऑर्गन नंतर काय तयार होतं, ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टम, ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टम नंतर काय तयार होतं, ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम. ही जी सेल आहे, ही सेल मल्टिपल डिवाइड करून काय करते, एका टिश्यूचा ग्रुप तयार करते. काय तयार करते, ग्रुप ऑफ टिश्यू. ग्रुप ऑफ टिश्यूपासूनच काय तयार होतं, ऑर्गन तयार होतं. ऑर्गनचं एखादं एक्झाम्पल जसं की किडनी झालं आपलं. किडनी कशी असते आपली, बीन शेप असते. जसं की काय, किडनी झालं. ठीक आहे. ऑर्गन सिस्टम काय झालं आपलं, एक्सिटरी सिस्टम झालं. ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, पूर्ण जशी माझी बॉडी आहे, जसं एक ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझमची पूर्ण बॉडी, हे काय झालं, ऑर्गॅनिझम. आणि हा सेल कशापासून बनतं, सेल बनतो, सेल ऑर्गनेलपासून. सेल ऑर्गनेल कशापासून बनतात, बायोमॉलिक्युलपासून. ठीक आहे, क्लिअर आहे. जसं जेवढे पण सेक्शुअली रिप्रोड्युसिंग जे काही ऑर्गॅनिझम आहे यांची लाईफ कुठून सुरुवात होते, एका सेलपासून. कुठून, एका सेलपासून. बघा, एक असतं स्पर्म सेल, जे की येतं मेलकडून. कोणाकडून येतं, मेलकडून. आणि एग म्हणजेच काय, ओम, हे येतं फिमेलकडून. कोणाकडून, फिमेलकडून. जेव्हा हे दोन फ्यूज होतात, हे दोघं फ्यूज होतात, तेव्हा एक फर्स्ट सेल तयार होतं, ते असतं झायगॉट. काय असतं, झायगॉट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतं आणि काय तयार होतं, झायगॉट होतं. हे कसे असते, याची प्लॉइडी 2n म्हणजे डिप्लॉइड असतं. मग हे हे काय, हे एक सेल आहे. एक सेलपासून पुढं काय होईल, 2 सेल तयार होतील. 2 सेल नंतर काय होईल, 4 सेल तयार होतील. हे कंटिन्युअस चालत राहील जोपर्यंत पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होत नाही, तोपर्यंत ते डिव्हिजन चालूच राहील. ठीक आहे, क्लिअर एवढं. सायकल ऑफ सेल ग्रोथ डिव्हिजन आर रिपीटेड अगेन अँड अगेन टू मेक मिलियन्स ऑफ सेल. ही जी सायकल आहे, सेल डिवाइड होतं, नवीन नवीन सेल तयार होणं, ही सायकल कुठपर्यंत चालू असते, मिलियन्स ऑफ सेल तयार होण्यापर्यंत. कितीपर्यंत, मिलियन्स ऑफ सेल. मिलियन्स ऑफ सेल म्हणजे किती, पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होईपर्यंत. काय, पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होईपर्यंत ही जी सायकल आहे सेलची, ही कंटिन्युअस चालूच असते. ठीक आहे, ही स्लाईड क्लिअर आहे सगळ्यांना. याच्यात कुणाला काही डाऊट आहे, चार्टमध्ये विचारा फटफट. क्लिअर क्लिअर क्लिअर. 2n म्हणजे काय, 2n म्हणजे काय, बघा, हा एक n आहे, हा एक n आहे, प्लस हा एक n आहे. हे काय झालं, 2n. सर, हे काय झालं, 2n. ही प्लॉइडी आहे, ही n, हे n. हे काय झालं, 2n. सिंगल n म्हणजे काय, हॅप्लॉइड. 2n म्हणजे काय, डिप्लॉइड.
क्लिअर आहे? चालायचं पुढं आता. क्लिअर आहे सगळ्यांना? यस यस, डन, ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेल सायकल काय असते बघायचं आपल्याला. काय बघायचं? सेल सायकल. ऑल द प्रोसेसेस राईट फ्रॉम फॉर्मेशन ऑफ अ सेल टू इट्स डिव्हिजन आर पार्ट ऑफ सेल सायकल. जी पण काही नवीन सेल तयार झाली, काय झालं? जी पण काही नवीन सेल तयार झाली, हे बघा, ही एक सेल तयार झाली, बरोबर. ही सेल्स पुढे जाऊन काय होणार आहे? ह्या सेलचं काय होणार आहे? पुढे जाऊन ग्रोथ होणार आहे. ग्रोथ होणार आहे म्हणजेच काय? ही सेल कॅपेबल होणार आहे डिव्हिजनसाठी. ही सेल कॅपेबल होणार आहे डिव्हिजनसाठी. ही सेल काय करणार? कॅरिओकायनेसिस करणार. काय करणार? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? चॅटमध्ये सांगा फास्ट. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? यस, राहुलने बरोबर सांगितलं आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन. काय? कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? न्यूक्लियसचं डिव्हिजन. हां, नंतर काय होणार मग? ही सेल सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार. म्हणजेच काय? सायटोकायनेसिस. काय होणार? सायटोकायनेसिस. ह्या सेलपासून जी पण काही नवीन सेल तयार झाली, ह्या सेलपासून जी पण काही नवीन सेल तयार झाली, याच्यामध्ये ह्या जेवढ्या पण प्रोसेस आल्या, यालाच काय म्हणता? सेल सायकल म्हणता. काय म्हणता? सेल सायकल म्हणता. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं? हां, ही जी सेल सायकल आहे ही कशी? हायली कोऑर्डिनेट आहे. हायली कशी आहे? कोऑर्डिनेट. हायली कोऑर्डिनेट म्हणजे काय? ती एकमेकांवर डिपेंड आहे. त्याची जी फर्स्ट प्रोसेस आहे, याची फर्स्ट प्रोसेस ही सेकंडवर डिपेंड आहे. सेकंड प्रोसेस फर्स्टवर डिपेंड आहे. ही जी थर्ड प्रोसेस आहे ही सेकंडवर डिपेंड आहे. सेकंडवाली प्रोसेस फर्स्टवर डिपेंड आहे. या सगळ्या काय? कोऑर्डिनेटली आहे. काय? कोऑर्डिनेटली. आणि कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? जेनेटिक कंट्रोलमध्ये आहे. कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? जेनेटिकच्या कंट्रोलमध्ये. कुठलं? सायक्लिन प्रोटीन आणि सीडीकेज, सायक्लिन डिपेंडेंट कायनेज. कोण? हे NCERTमध्ये हे दोन नावं नाही दिले, पण हे यायला पाहिजे. आणि NCERTमध्ये एवढंच दिलं की हे की जेनेटिकली कंट्रोल आहे. पण कोणाच्या कंट्रोल आहे? कुठले प्रोटीन आहे? सायक्लिन प्रोटीन आणि सायक्लिन डिपेंडेंट कायनेज. त्याला आपण सीडीकेज म्हणतो शॉर्टमध्ये. काय म्हणतो? सीडीकेज. एवढं क्लिअर आहे सगळ्या? एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? सांगा फटफट चॅटमध्ये. जेनेटिकली कंट्रोल म्हणजे काय? बघा, जेनेटिकली कंट्रोल म्हणजे काय? सपोज आपण एखादं काम करतोय. एखादं एक्झाम्पल समजा, आपलं ट्रॅफिक पोलीस असता, बरोबर. सगळ्यांना माहिती ट्रॅफिक पोलीस. जर आपण एखाद्या रस्त्याने चालत असलो, आपल्याला पकडलं सपोज पोलिसांनी. आपण बाईकवर चाललो आहे आणि आपल्याला पोलिसांनी पकडले. पोलीस काय चेक करणार? आपण हेल्मेट घातलेलं आहे का? आपल्याकडे लायसन्स आहे का? गाडीचे व्यवस्थित डॉक्युमेंट आहे का? जर सपोज आपल्याकडे हेल्मेट नसेल तर ते काय करणार? आपल्याला फाईन काढणार आपल्याकडून. काय? फाईन घेणार आपल्याकडून. तसंच जेनेटिक कंट्रोल म्हणजे काय? सपोज ही सेल आहे. नेक्स्ट स्लाईड बघा. ही सेल आहे. ह्या सेलला पुढं डिवाईड करायचं. काय करायचं? सेलला डिवाईड करायचं. मग हे सीडीकेज आणि सायक्लिन प्रोटीन काय करणार? चेक करणार ह्या सेलला की ही सेल जी आहे ही कॅपेबल आहे का डिव्हिजन करण्यासाठी. याची व्यवस्थित ग्रोथ झालेली आहे का? याचे जे ऑर्गॅनल आहे ते व्यवस्थित डुप्लिकेट झालेले आहे का? याचा न्यूक्लियस बरोबर डिव्हिजन झालं आहे का? याच्यातली सेलची जी ग्रोथ आहे व्यवस्थित झालेली आहे का? जर सगळं काही व्यवस्थित असेल तर ती सेलला पुढं पाठवणार की जा तू डिवाईड होऊ शकते. जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, सपोज काही ऑर्गॅनलच डुप्लिकेट झाले नाही, तर मग हे काय करणार? ह्या सेलला वापस पाठवणार. काय सांगणार? जा तुझे जे ऑर्गॅनल आहे, तुझ्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ये, तेव्हाच तुला पुढं काय होईल? सेल डिव्हिजन करता येईल. तसंच हेच काय झालं? जेनेटिक कंट्रोल. हे कोण करतं? जसं की ट्रॅफिक पोलीस तिथं आपल्याला कंट्रोल करतं, आपल्याला चेक करतं. तसंच यांना सेलला चेक करण्याचं काम कोण करतं? सायक्लिन प्रोटीन आणि सीडीकेज.
सायक्लिन डिपेंडेंट कायनेज, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. क्लिअर आहे आता. नेक्स्ट बघा, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे काय, जेवढे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ह्या वर्ल्डमध्ये, जेवढे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ह्या वर्ल्डमध्ये, यांचं ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे काय, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक स्पीचर आहे. काय, कॅरेक्टरिस्टिक स्पीचर. आणि दुसरं काय, ही जी ग्रोथ आहे सायटोप्लाझमची, काय, सायटोप्लाझमची ग्रोथ, ही सेल आहे आपला, सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि हा जो सगळा काही स्पेस आहे याला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम म्हणतो. बरोबर. ह्या सायटोप्लाझमची कंटिन्युअस ग्रोथ, इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम, यालाच काय म्हणतो आपण, ग्रोथ. हे बघा, ही एक सेल आहे. बरोबर. सेलची पुढं काय झालं, ग्रोथ झाली. काय झाली, सेलची ग्रोथ झाली. इथं सायटोप्लाझम एवढा होता, इथं सायटोप्लाझम एवढा आहे. ठीक आहे. इथं सायटोप्लाझम एवढाच होता, इथं एवढा आहे. काय, कशाची ग्रोथ झाली मेन म्हटलं तर सायटोप्लाझमची ग्रोथ झाली. इथं सेलचा एरिया एवढा होता, आता एरिया मोठा झाला, म्हणजेच काय झालं, सायटोप्लाझमची ग्रोथ झाली. सायटोप्लाझमची जी ग्रोथ आहे ही कशी असते, कंटिन्युअस असते. इम्पॉर्टंट पॉईंट हा, सायटोप्लाझमची ग्रोथ ही कशी असते, कंटिन्युअस असते, ती कधीच थांबत नाही. सायटोप्लाझमच्या ग्रोथमुळेच काय होतं, सेल डिवाईड करतो. ते कसं, ते आपण पुढे बघणार आहे. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना. ग्रोथ आणि रिप्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. आणि जी ग्रोथ आहे, ग्रोथ कशामुळे होतं, सायटोप्लाझमच्या इन्क्रीजमुळं. आणि सायटोप्लाझमची जी ग्रोथ आहे ही कशी असते, कंटिन्युअस प्रोसेस असते. सायटोप्लाझमची ग्रोथ होणं हे कशी प्रोसेस आहे, कंटिन्युअस आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपल्याला बघायचं सेल का डिवाईड करतं. काय बघायचं, सेल का डिवाईड करतं. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, सांगा चॅटमध्ये फक्त. ओके, डन डन डन. ठीक आहे. ओके. बघा, आता आपण बघू सेल का डिवाईड करतं. सपोज एक रूम आहे, सपोज ही एक रूम आहे. ठीक आहे. आणि ह्या रूममध्ये एक वायफाय आहे. ह्या रूममध्ये काय, वायफाय. हे जे वायफाय आहे ह्या रूममधला पूर्ण एरिया काय करतो, इथं कवर करते. सगळ्यांना कसं नेटवर्क देतं आहे, 5G नेटवर्क देतं आहे. कसं नेटवर्क देतं आहे, 5G. हा पूर्ण रूमला कवर करतं आहे. याची कॅपॅसिटी एवढी आहे की हा पूर्ण रूमला, ह्या रूममध्ये जेवढा पण एरिया आहे ह्या पूर्ण एरियाला तर कवर करते आणि फुल स्पीड देतं आहे इंटरनेटची. आणि आपण सेम वायफायला उचललं आणि एका मोठ्या हॉलमध्ये नेऊन टाकलं. काय केलं, ह्या सेम वायफायला, हा जो आपला वायफाय आहे याला उचललं आणि ह्या हॉलमध्ये नेऊन टाकलं. तर ह्या वायफायची कॅपॅसिटी किती होती, हा जो एरिया होता एवढा एरिया, तो एवढ्याच एरियाला काय करू शकत होता, कवर करू शकतो. काय करू शकत होता, कवर करू शकत होता. पण आता आपण काय केलं, त्याला त्याचा एरिया वाढवला. काय केलं आपण, त्याचा एरिया वाढवला. त्याचा पहिला एरिया एवढाच होता, एवढा होता, एवढा होता. हा वायफाय एवढ्या एरियाला पूर्ण कवर करू शकतो. पण हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे साईडचा, याला कवर करू शकतो का, नाही कवर करू शकत. कारण की याची लिमिट काय, याची पॉवर काय, की हा एवढ्याच एरियाला 5G नेटवर्क देऊ शकतं, फुल इंटरनेट स्पीड देऊ शकतं, इकडे देऊ शकत नाही. म्हणजेच हा वायफाय एवढा एरिया कंट्रोल करतो, एवढा एरिया कंट्रोल करू शकत नाही. तर मग इथं डिस्टर्ब झालं ना पूर्ण वातावरण. याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला असे 2 वायफायला आणावं लागेल. असे 2 वायफाय आणले तेव्हा हा पूर्ण एरिया, पूर्ण स्पेस कवर होईल. तसंच बघा सेलची डिव्हिजन का होते. हा एक न्यूक्लियस आहे आपला, हा एक न्यूक्लियस आहे आपला, हा काय आपला एक सेल आहे, सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियसची कॅपॅसिटी आहे की एवढा जो काय एरिया आहे सेलचा, ह्या पूर्ण एरियाला तो काय करू शकतो, कवर करू शकतो. काय करू शकतो, कवर करू शकतो. हा जेवढा पण काय एरिया आहे ह्या पूर्ण एरियाला तो कवर करू शकतो. ही एवढी कॅपॅसिटी आहे न्यूक्लियसची. पण आपला जो सायटोप्लाझम आहे,
सायटोप्लाझमची ग्रोथ तर कंटिन्युअस असते है ना, सेल ग्रोथ झाली, सेलची काय झाली ग्रोथ झाली, आणि आपला न्यूक्लियस आहे तो आहे मध्येच आहे, पण न्यूक्लियसची कॅपॅसिटी किती आहे, एवढ्याच एरियाला कवर करायची त्याची कॅपॅसिटी आहे, काय एवढ्याच एरियाला कवर करायची त्याची कॅपॅसिटी आहे. मग न्यूक्लियस काय करणार आपला, एवढाच एरिया कवर करणार, बरोबर, ठीक आहे, एवढाच एरिया कवर करणार. हा जो बाकीचा एरिया आहे हा पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल ना, मग हा डिस्टर्ब होऊन जाईल, बाकीच्या एरियावर कोणीच कंट्रोल आणू शकणार नाही. त्याच्यामुळं सेल काय करतं, न्यूक्लियस काय करतं, त्या न्यूक्लियसची कॉपी तयार करतं, म्हणजेच काय करतं, कॅरिओकायनेसिस करतं, एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियस तयार करतं. मग आता काय होईल, 2 न्यूक्लियस तयार झाले, बरोबर, ठीक आहे, बरोबर 2 न्यूक्लियस तयार झाले. मग हे न्यूक्लियस काय करणार, दोन्ही पण आपला आपला एरिया वाटून घेणार. हा याला म्हणणार तू तुझा एवढा एरिया कवर कर, हा याला म्हणणार तू तुझा एवढा एरिया कवर कर. दोन्ही भाऊ आपला एरिया वाटून घेणार आणि सायटोप्लाझम काय होणार, मग सायटोकायनेसिस होऊन जाणार. जे सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझमचे 2 तुकडे होणार आणि सेलचं डिव्हिजन होणार. हे जे सायटोप्लाझम आहे सायटोकायनेसिस होणार आणि इथं हे 2 सेल तयार होणार, हे एक सेल हे एक सेल. का आलं सेलचं डिव्हिजन, का होतं सेलचं डिव्हिजन, याच्यामुळं होतं की न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ह्या दोघांचा जो रेशिओ आहे तो डिस्टर्ब होऊन जातो. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचा रेशिओ मेंटेन ठेवण्यासाठी सेल डिवाइड होतं, ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे, यस यस यस, ओके ओके, परत एकदा सांगा, ठीक आहे, एकदा आपण परत एकदा रिपीट बघू, आपण दुसरे एक्झाम्पल बघू आता, ठीक आहे. आपण दुसरं एक्झाम्पल बघू. सपोज हे एक गाव आहे, काय हे एक गाव आहे आणि ह्या गावाचा मी सरपंच आहे. ह्या गावाचा मी कोण आहे, ह्या गावाचा मी आहे सरपंच. मला हे पूर्ण गाव माझ्या अंडरमध्ये, मी ह्या पूर्ण गावाला कंट्रोल करतोय, काय करतोय कंट्रोल करतोय. पण मला अचानक काय दिलं, डायरेक्ट एक तालुका दिला, काय दिला, तालुका दिला. मला गावला कंट्रोल करण्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे, मला जर एखादं गाव दिलं तर मी त्याला कंट्रोल करू शकतो. पण मला काय दिलं, एकदम डायरेक्ट एक तालुका दिला. मी एकदम पूर्ण तालुका कंट्रोल करू शकणार आहे का, नाही. एरिया वाढला ना, स्पेस वाढला ना, माझी एवढी पॉवर आहे की मी एवढाच एरिया कवर करू शकतो. पण आता काय झालं, माझा पूर्ण एरिया, खूप मोठा एरिया दिला मला, तो मी एकटा कवर करू शकणार आहे का, नाही कवर करू शकणार. त्याच्यासाठी मला अजून एक माणसाची गरज पडणार आहे. मग मी काय करेल, मी करेल लग्न, काय करेल मी लग्न, माझ्याकडे अजून एक माणूस येऊन जाईल, ठीक आहे. मग आम्ही दोघं मिळून हा पूर्ण एरिया काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. तसंच सेम टू सेम हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसची ग्रोथ झाली, बरोबर. न्यूक्लियस हा जो पूर्ण एरिया आहे हा कवर करू शकतो, ओके. हा जो पूर्ण एरिया न्यूक्लियस कवर करू शकतो. सायटोप्लाझमची अजून ग्रोथ झाली, ह्या न्यूक्लियसची पॉवर आहे की तो हा एवढा एरिया कवर करू शकतो. पण हा बाकीचा जो एरिया आहे हा काय होईल, डिस्टर्ब होऊन जाईल, अनकंट्रोल होऊन जाईल, काय होईल, डिस्टर्ब होऊन जाईल. मग न्यूक्लियस काय करणार, कॅरिओकायनेसिस करणार. कॅरिओकायनेसिस करणार म्हणजेच काय, न्यूक्लियसचं डिव्हिजन करणार. मग काय झालं, न्यूक्लियसने डिवाइड केलं. काय केलं, न्यूक्लियसने डिवाइड केलं, याची कॉपी बनवली. काय बनवलं, कॉपी बनवली. मग आता काय करणार, न्यूक्लियसची कॉपी बनवली, न्यूक्लियसचं रेप्लिकेशन झालं, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार झाले. मग हे दोघं काय करणार, हा एरियाला डिस्ट्रीब्यूट करून घेणार, एवढा एरिया हा सांभाळ, अर्धा एरिया हा सांभाळ. मग काय होईल, सायटोकायनेसिस होईल. हे दोघं जण नवीन सेल, 2 नवीन सेल तयार होतील, ठीक आहे. का आलं एवढं, सेलनी का डिवाइड केलं, जो सायटोप्लाझमचा जो एरिया आहे हा सायटोप्लाझमचा जो एरिया आहे तो एरिया कसा झाला, इन्क्रीज झाला.
न्यूक्लियस कसा होता, न्यूक्लियस कसा होता, कॉन्स्टंट होता. सायटोप्लाझम इन्क्रीज झाला तर ओव्हरऑल काय होणार आहे, पूर्ण सेलची ओव्हरऑल पूर्ण सेल इन्क्रीज होणार आहे. काय झालं, हा जो एरिया एवढा हा डिस्टर्ब झाला. काय झाला, त्याच्यामुळे सेलने काय केलं, डिवाइड केलं. जर क्वेश्चन आला व्हाय सेल डिवाइड, तर आन्सर काय असणार, मेंटेन किंवा रिस्टोर न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशिओ. काय, न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशिओला रिस्टोर करण्यासाठी. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ह्या दोघांचा जो रेशिओ आहे याला रिस्टोर करण्यासाठी सेल काय करणार, डिवाइड करणार. आता क्लिअर आहे सगळ्यांना, सांगा आता क्लिअर आहे सगळ्यांना. ओके ओके ओके. आता डाऊट नाही ना कुणाला. ऋत्विज काय म्हणतोय बघा, ऋत्विज म्हणतोय लड़के ने हमेशा अपनी पसंदीदा लड़की को खोया है. भाई खोना तो दूर की बात है, मैंने तो अभी तक बात भी नहीं की. कुछ भी मतलब कुछ भी कमेंट करना, कुछ भी कमेंट करना. टाइम पास टाइम पास टाइम पास. और राजेश भाई क्या बोल रहा है, देखो राजेश भाई बोल रहा है आई डोंट बिलीव इन लव. क्या बोल रहा है, आई डोंट बिलीव इन लव. राजेश भाई तू टेंशन मत ले, भगवान ने ये अपने लिए बनाया भी नहीं है, ठीक है ना, तू टेंशन मत ले. भगवान ने लव वव ये सब हमारे लिए बिल्कुल भी नहीं बनाया. हां, टॉपिकवर वापस आहे आपल्या. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना, पुढे समोर चालायचं. ठीक आहे, चलो फिर. आता बघा आपल्याला काही डाटा दिला आहे, काय, ड्युरेशन ऑफ सेल सायकल कॅन व्हॅरी फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम अँड फ्रॉम सेल टाईप टू सेल टाईप. सेल डिव्हिजनला जेवढा टाईम लागतो तो ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम काय करतो, व्हॅरी करतो. आणि सेल टाईप टू सेल टाईप काय करतो, व्हॅरी करतो. जसं की आपल्याला इकोलाय, ठीक आहे, बॅक्टेरियल सेल आहे, हिला डिवाइड करायला किती वेळ लागतो, 20 मिनटं लागतात. किती वेळ लागतो, 20 वेळ लागतो सेलला डिवाइड होण्यासाठी. कुठली सेल, इकोलाय. आपण ईस्ट बघितली का, ईस्टला किती वेळ लागतो, 90 मिनटं लागतात एका सेलला डिवाइड होण्यासाठी. ईस्ट सेलला डिवाइड होण्यासाठी किती वेळ लागतो, 90 मिनटं. म्हणजेच काय, जवळपास 1.5 तास लागतो. आणि जे टिपिकल ह्युमन सेल इन कल्चर, जे काही आपलं ह्युमन सेल आहे लॅबमध्ये म्हणजेच कल्चरमध्ये, याला डिवाइड होण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास. म्हणजेच किती, 1 दिवस लागतो. आणि आपले जे हार्ट सेल असतात हे डिवाइड करत नाही, डू नॉट डिवाइड. आणि आपले न्यूरॉन्स आहे ते पण डिवाइड करत नाही. ठीक आहे, हा डाटा क्लिअर आहे सगळ्यांना. इकोलायला लागतं 20 मिनटं, इकोलायला लागतं 20 मिनटं, ईस्टला लागतं 90 मिनिट, ह्युमन सेलला लागतं 24 आवर्स. आणि लास्टवालं काय, हार्ट सेल आणि न्यूरॉन हे डिवाइड करत नाही, एकदाच सेल ते बनतात आणि त्याच लाईफ टाईमपर्यंत असतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा. हां, आता बघायच्या आपल्याला सेल सायकलच्या काही फेसेस बघायच्या. काय बघायच्या, सेल सायकलच्या काही फेसेस. सेल सायकलमध्ये 2 फेज असतात, एक असतं एम फेस, एक असतं इंटरफेस. एम फेस म्हणजे काय, मायटोटिक फेस. बघा फेसेस ऑफ सेल सायकल, एक असतं काय, इंटरफेस, आणि दुसरं कुठलं असतं, एम फेस. कुठलं, एम फेस म्हणजेच काय, मायटोटिक फेस. जे इंटरफेस असतं ही कशी फेस आहे, याला आपण रेस्टिंग फेस म्हणतो. काय म्हणतो, रेस्टिंग फेस. आपण इथं काही एक्झाम्पल बघितले सेल डिवाइड होण्याचे. ॲक्च्युली सेल, सपोज आपलं एक ह्युमन सेल घेतली, ही आपण एक ह्युमन सेल घेतली, हिला डिवाइड होण्यासाठी किती वेळ लागतं आपण बघितलं, 24 आवर्स. बरोबर, 24 आवर्स हे बघितलं आपण. ही सेल आहे,
ह्या सेलला डिवाइड होण्यासाठी लागता 24 आवर्स. पण ह्या 24 आवर्समध्ये सेल काय करते, जे पण काही 23 आवर्स असतात 23 घंटे, 23 घंट्यामध्ये सेल ती फक्त सेल डिव्हिजनची तयारी करते. जे पण काही ॲक्च्युअल सेल डिव्हिजन होतं ते फक्त शेवटच्या 1 तासात होतं. जे पण काही ॲक्च्युअल सेल डिव्हिजन होतं ते कधी होतं, शेवटच्या 1 तासामध्ये. बाकीचा वेळ काय असतो, प्रिपरेटरी फेज. म्हणजे काय, सेल तयारी करते कशाची, डिवाइड होण्याची. 24 घंटेमधून 23 घंटे सेल डिव्हिजन करण्याची काय करणार, तयारी करणार, प्रिपरेशन करणार. जसं की तुम्ही CETची तयारी करताय, कोणी नीटची तयारी करताय. नीटची एक्झाम किती तासाची आहे, फक्त 3 तासाची, बरोबर. CETची एक्झाम किती तासाची आहे, 3 तासाची. पण तुम्ही याच्यासाठी किती वेळ प्रिपरेशन करताय, 2 वर्ष, बरोबर. म्हणजे हा 2 वर्षाचा जो काय टाईम झाला, हा काय झाला, प्रिपरेटरी फेज. म्हणजेच काय, तयारी करण्याचा टाईम. ॲक्च्युअल तुमचा एक्झाम कधी असणार, किती वेळ असणार, फक्त 3 तास. 3 तासासाठी तुम्हाला 2 वर्ष मेहनत करावी लागते. तसंच सेलला डिवाइड होण्यासाठी, ह्युमन सेलला डिवाइड होण्यासाठी 23 तास काय करावं लागतं, प्रिपरेशन करावं लागते. आणि जो शेवटचा 1 तास आहे त्याच्यामध्ये सेल डिवाइड होती. तसंच बघा, हे इकोलाय काय, इकोलाय काय करणार, याचे 20 मिनटाला पूर्ण डिव्हिजनसाठी टाईम लागतो. याच्यातले 18 मिनटं आहे ते फक्त काय करणार, सेल त्याची प्रिपरेशन करणार. कशाची प्रिपरेशन, सेल डिव्हिजन. आणि शेवटचे जे 2 मिनटं आहे त्याच्यामध्ये सेल डिवाइड करणार. तसंच ईस्ट बघा, ईस्टला डिवाइडसाठी लागतं 90 मिनिट. 90 मिनिटमधले ते फक्त 70-80 मिनटं ती काय करणार, सेल डिव्हिजनची तयारी करणार. डिव्हिजनसाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहे, सेल डिव्हिजनसाठी काय करणार, प्रिपरेशन करणार. आणि शेवटच्या 10 मिनटामध्ये काय करणार, ती डिवाइड होऊन जाणार. म्हणजेच ह्या गोष्टीतून काय तयार लक्षात येतं आपल्याला, जेवढा पण सेल डिव्हिजनचा 95% जास्त टाईम, काय, मोर दॅन 95% जास्त टाईम सेल सायकलचा कुठं असतो, इंटरफेसमध्ये असतो. कुठं असतो, इंटरफेसमध्ये. याला काय म्हणतो आपण, प्रिपरेटरी फेस म्हणतो. प्रिपरेटरी फेस. याला रेस्टिंग फेस का म्हटलं आपण, रेस्टिंग फेस याच्यामुळं म्हटलं की इथं सेल डिवाइड करत नाही. सेल डू नॉट DIVID, सेल इथं डिवाइड करत नाही, त्याच्यामुळं आपण याला रेस्टिंग फेस म्हणतोय. पण ॲक्च्युली हे रेस्टिंग फेस नाही, इथं प्रिपरेशनचा फेस आहे. कशाचा फेस आहे, प्रिपरेशनचा फेस आहे, तयारीचा फेस आहे. जेवढे पण काही सेल ऑर्गनल आहे त्याची ग्रोथ कुठं होते, इथं होते. DNA रेप्लिकेशन पण कुठं होतं, इंटरफेसमध्ये होतं. सेल ऑर्गनलची ग्रोथ किंवा डुप्लिकेशन होतं इंटरफेसमध्ये. आणि DNAचं रेप्लिकेशन होतं इंटरफेसमध्ये. इंटरफेसचे परत पुढं 3 टाईप पडतात. किती टाईप पडतात, हे काय बघितलं आपण, इंटरफेसचे पुढं किती टाईप पडतात, 3. फर्स्ट असतं G1, सेकंड असतं S आणि थर्ड असतं G2. G1 जे फेस असतं याचा फुल फॉर्म आहे गॅप 1 फेस. काय, गॅप 1 फेस. S फेस म्हणजे काय, सिंथेसिस फेस. S फेस म्हणजे काय, सिंथेसिस फेस. G2 म्हणजेच काय, गॅप 2 फेस. G2 म्हणजे काय, गॅप 2 फेस. हे कशाचे टाईप आहे, इंटरफेसचे पुढं परत 3 फेसेस पडतात. G1 गॅप 1 फेस, S फेस सिंथेसिस फेस, G2 फेस गॅप 2 फेस. ठीक आहे, क्लिअर एवढा. पुढे बघा, मायटोटिस फेस. जे पण काय ॲक्च्युअल सेलचं डिव्हिजन होतं हे कुठं होतं, हे होतं M फेसमध्ये. M फेसचा फुल फॉर्म काय, मायटोटिक फेस. M फेसचा फुल फॉर्म काय, मायटोटिक फेस. यालाच काय म्हणतो आपण, मोस्ट ड्रॅमॅटिक फेस. मोस्ट ड्रॅमॅटिक फेस का म्हटलं आपण इथं, कारण की जे पण काही सेल डिव्हिजनचा मेन ड्रामा आहे, जो पण काही सेल डिव्हिजनचा मेन ड्रामा आहे तो कुठं होतो, M फेसमध्ये. म्हणून याला काय म्हटलं आपण, मोस्ट ड्रॅमॅटिक फेस. हे किती टाईम कवर करतं, 5% पेक्षा कमी टाईममध्ये M फेस होऊन जाते.
म्हणजेच काय, आपले जे 24% आपले ह्युमन सेलला डिवाईड करण्यासाठी लागतात 24 घंटे, त्याच्यातल्या शेवटच्या 1 घंट्यामध्ये सेल काय करते, डिवाईड करून टाकते. हे टाईम किती कंझ्युम करतं, मोर दॅन 5%पेक्षा कमी टाईम कंझ्युम करतं. ही जी यम फेस आहे याचे परत पुढं 2 टाईप पडतात. एम फेसचे परत पुढं 2 टाईप पडतात. एक असतं कॅरिओकायनेसिस आणि दुसरं काय असतं, सायटोकायनेसिस. दुसरं काय, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसचे परत पुढं 4 टाईप पडतात. पुढं 4 पार्ट पडतात. एक असतं प्रोफेस, दुसरं असतं मेटाफेस, तिसरं असतं ॲनाफेस, चौथं असतं टिलोफेस. हे नावं लक्षात पाहिजे सगळ्यांना. यम फेस आहे, याचे 2 टाईप पडतात. एक असतं 2 पार्ट असतात. एक असतं कॅरिओकायनेसिस, दुसरं असतं सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसची पुढं काय असतं, 4 पार्ट असतात. एक असतं प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस आणि टिलोफेस. काय, प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टिलोफेस. प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टिलोफेस. प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टिलोफेस. हे कशाचे पार्ट आहे, कॅरिओकायनेसिसचे. ठीक आहे. मेटाफेसचे 2 पार्ट, एक असतं कॅरिओकायनेसिस, एक असतं सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, न्यूक्लियसचं डिव्हिजन. याचे किती टाईप, एक असतं प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टिलोफेस. ठीक आहे. सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता ह्या फेसेसला आपण काय करू, डिटेलमध्ये स्टडी करू. काय करू, डिटेलमध्ये इंटरफेसला डिटेलमध्ये स्टडी करू. ठीक आहे. चला, याच्यात डाऊट आहे का कोणाला, सांगा एकदा चार्टमध्ये. याच्यात डाऊट आहे का कोणाला. मोस्ट ड्रॅमॅटिक फेस म्हणजे कसं, मोस्ट ड्रॅमॅटिक फेस म्हणजे कसं, परत एकदा आहे. ही आपली सेल आहे. काय झालं, सेलची ग्रोथ झाली. सेलची ग्रोथ झाली, याच्यामधले जे पण काही ऑर्गनेल आहे हे डुप्लिकेट झाले. एक मायटोकॉन्ड्रियाचं काय झालं, 2 मायटोकॉन्ड्रिया झाले. एक लायझोझोमचं काय झालं, 2 लायझोझोम झाले. एक व्हॅक्यूलचं काय झालं, 2 व्हॅक्यूल तयार झाले. हे काय झालं, याचं डुप्लिकेशन झालं. हे काय, आपला न्यूक्लियस आहे. काय, आपला न्यूक्लियस. सेलची काय झाली, अजून ग्रोथ झाली. सेलची काय झाली, हे जेवढे पण ऑर्गनेल आहे बाकीचे हे गायब झाले. मध्ये असतं फक्त न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय असतं, आपलं जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल कसं आहे, आपलं खूप कॉम्प्लेक्स आहे. कसं आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. क्रोमोझोम असतं माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर इथं जे काम होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन. न्यूक्लियसचं डिव्हिजन करणं म्हणजे हे कसं आहे, खूप डिफिकल्ट काम आहे. याला म्हणू शकतो, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा याला म्हणू शकतो आपण मोस्ट कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामुळं हे कसं आहे, मोस्ट कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स असल्यामुळं आपण त्याला काय म्हणतो, हे खूप ड्रॅमॅटिक आहे. खूप ड्रामा करतं. न्यूक्लियसचं डिव्हिजन करायला ते काय करतं, खूप ड्रामा करतं. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, मेन सेलचं डिव्हिजन होणं म्हणजे काय, न्यूक्लियसचं डिव्हिजन होणं. सपोज 2 व्यक्ती आहे. सपोज हा एक माणूस आहे, फक्त एक्झाम्पलसाठी हा एक माणूस आहे. याच्यामध्ये आहे ब्रेन आणि याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये आहे ब्रेन, याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये नाही. तर मग आपण याला लिव्हिंग म्हणू की याला लिव्हिंग म्हणू. लिव्हिंग तर दोन्ही पण आहे, पण कॉन्शियसने लिव्हिंग कोण आहे, ह्युमन बॉडीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे, आपला ब्रेन आहे. काय, ब्रेन. जर ब्रेन प्रेझेंट असेल तर याचा अर्थ काय म्हणतो आपण, लिव्हिंग आहे, माणूस चांगला आहे. ब्रेनच नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, कोमामध्ये गेलेला म्हणतो. कसा, कोमामध्ये गेलेला, काहीच सेन्स नाही, कुठल्याच गोष्टीचा काहीच सेन्स नाही.
म्हणजे जिवंत मुर्द्यासारखा माणूस, म्हणजेच काय कोमामध्ये असणारा. याचा अर्थ काय, त्याचा ब्रेन फंक्शनल नाही आहे, ब्रेनच नाही आहे. तसं न्यूक्लियससाठी मेन इम्पॉर्टंट काय गोष्ट आहे, सेलसाठी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय, सेलचं न्यूक्लियस. ठीक आहे, सेलचं न्यूक्लियसचं डिव्हिजन करणं म्हणजेच काय, हे कॉम्प्लेक्स काम आहे, हे खूप ड्रॅमॅटिक आहे, खूप ड्रामा करतं ते, म्हणून त्याला म्हणतोय आपण मोस्ट ड्रॅमॅटिक. आता क्लिअर आहे सगळ्यांना, आता क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता आपल्याला फेसेसची नेमिंग बघायची आहे. फेसेसची नावं नेमिंग कशी देतो आपण, ही सेल आहे, सेल ग्रोथ झाली, सेलला काय करायचं, आता डिव्हिजनमध्ये जायचं. सेलला डिव्हिजन करण्यासाठी एका सेल सायकलमध्ये जायचं. सेल अगोदर कुठं जाणार, इंटरफेसमध्ये. कुठं जाणार, इंटरफेसमध्ये. इंटरफेसमधून कुठं जाणार, एम फेस, म्हणजेच काय, मायटोटिक फेसमध्ये जाणार. सेल पहिलं कुठे गेली, इंटरफेसमध्ये, नंतर कुठे गेली, एम फेसमध्ये. एम फेसमधून काय झालं मग, एका सेलचे 2 सेल तयार झाले. ही काय, ही न्यू सेल आहे, न्यू 1, याला 0-1 नाव देऊ आपण, न्यू 1 सेल. ही सेल नवीन तयार झाली. ही सेल परत काय करणार, ग्रोथ होणार याची. ग्रोथ झाल्यानंतर ही जाणार इंटरफेसमध्ये, इंटरफेसमधून जाणार एम फेसमध्ये. एम फेसमधून नंतर काय होणार, परत 2 सेल तयार होणार. परत ही सेल कुठे जाणार, ग्रोथ होणार याची, ही जाणार इंटरफेसमध्ये, नंतर जाणार एम फेसमध्ये. एम फेसनंतर परत 2 सेल तयार होणार. ही जी सायकल ही कंटिन्युअसली चालूच राहते. ही सायकल कशी कंटिन्युअसली चालूच राहते. तर आपल्याला समजा नावं द्यायचे. सेल आधी कुठं जाते, इंटरफेसमध्ये जाते, नंतर जाते एम फेसमध्ये. एम फेसमध्ये गेल्यानंतर काय होतं, नवीन सेल तयार होता. जी नवीन सेल तयार होते ती नंतर कुठं जाते, इंटरफेसमध्ये. इंटरफेसमधून नंतर कुठं जाते, एम फेसमध्ये. एम फेसमध्ये गेल्यानंतर परत 2 नवीन सेल तयार होता. नवीन सेल तयार झाल्या, ग्रोथ झाली, त्याच्यानंतर ते कुठं जातात, इंटरफेसमध्ये. इंटरफेसमधून नंतर कुठं जाता, एम फेसमध्ये. ही जी सायकल आहे ही चालूच राहते कंटिन्युअसली. काय असते, ही सायकल कंटिन्युअसली चालूच राहते. जर आपल्याला याला नेमिंग द्यायचं आहे, ह्या फेसला आपल्याला नाव द्यायचं, तर कसं नाव देणार, ही फेस कुठल्या फेसच्या मध्ये आहे, ही एक इंटरफेस आहे आणि ही एक इंटरफेस आहे. ही एक इंटरफेस आहे, ही एक इंटरफेस आहे. 2 इंटरफेसच्या मध्ये काय, एम फेस आहे. काय, 2 इंटरफेसच्या मध्ये आहे एम फेस. मग याला काय म्हणणार आपण, फेस बिटवीन बघा, फेस बिटवीन 2 सक्सेसिव्ह इंटरफेस. एम फेस काय, अशी फेस जी की 2 इंटरफेसच्या मध्ये आहे. फेस बिटवीन 2 सक्सेसिव्ह इंटरफेस. 2 इंटरफेसच्या मध्ये जी फेस आहे त्याला काय म्हणतो आपण, एम फेस. तसंच आपल्याला काय करायचं आहे, इंटरफेसला नाव द्यायचं आहे, नेमिंग करायचं त्याचं. ही फेस कुठे आहे, एक एम फेस, दुसरी एम फेस. 2 एम फेसच्या मध्ये जी फेस आहे त्याला, त्या फेसला काय म्हणतो आपण, त्या फेसला म्हणतो आपण इंटरफेस. तर मग याचं नाव काय होणार, फेस बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेस. 2 एम फेसच्या मध्ये असणारी फेस म्हणजेच कुठली, इंटरफेस. फेस बिटवीन 2 सक्सेसिव्ह एम फेस. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं सगळ्यांना, एवढं क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, नेमिंग क्लिअर आहे. याच्यात डाऊट कोणाला, याच्यात डाऊट क्लिअर, ठीक आहे, ओके, डन. पुढे बघू आता. एम फेसचे आपण किती पार्ट बघितले होते, 2. फर्स्ट काय होतं, कॅरियो कायनेसिस, बरोबर. दुसरं होतं सायटोकायनेसिस. दुसरं काय होतं, सायटोकायनेसिस. कॅरियोकायनेसिसची परत पुढं काय होतं, प्रोफेस होतं, मेटाफेस होतं, एनएफएस होतं आणि टेलोफेस होतं.
काय होतं, टिलोफेस होतो. हे परत एकदा बघा नवीन स्लाईडवर. एक असतं इंटरफेस, इंटरफेसनंतर सेल जाते एम फेसमध्ये. एम फेसमध्ये गेल्यानंतर सेल कुठं जाते, पहिलं जाते कॅरिओकायनेसिसमध्ये. कॅरिओकायनेसिसमध्ये काय आहे, प्रोफेस आहे, मेटाफेस आहे, ॲनाफेस आहे, टिलोफेस आहे. याच्यानंतर जाते सायटोकायनेसिसमध्ये. सायटोकायनेसिसमध्ये गेल्यानंतर काय होतं, 2 सेल तयार होता, एक नवीन सेल तयार होती. नवीन सेल परत कुठं जाते, इंटरफेसमध्ये. इंटरफेसमधून कुठं जाते, परत एम फेसमध्ये. नंतर पुढं हे इथून पुढं कंटिन्यू चालूच असतं. तर आपण इंटरफेसचं नाव बघितलं, एम फेसचं नाव बघितलं. आता आपल्याला बघायचं नाव प्रोफेसचं. प्रोफेसचं नाव कसं देणार आपण, प्रोफेस. प्रोफेसला काय म्हणणार आपण, फेस बिटवीन, कुठल्या फेसच्या बिटवीन आहे, मेटाफेस आणि एम फेस आणि कुठली, एम फेस आणि मेटाफेस. एम फेस आणि मेटाफेस ह्या सगळ्या फेस एम फेसमध्येच येतात. ठीक आहे, आपण इथं एम फेस जागी आपण इथं आय फेस पण लिहू शकतो, इंटरफेस. ठीक आहे. तिसरं काय, नेक्स्ट काय, मेटाफेस. मेटाफेसचं नाव कसं होईल, फेस बिटवीन. जे आपण फेसचं नाव होईल त्याच्या फक्त एक मागची फेस कुठली, पुढची फेस कुठली, ह्या दोघांच्या मध्ये जे फेस असेल ते तिचं काय झालं, नाव झालं. तर आपण मेटाफेस, मेटाफेसचं नाव कसं, याच्या मागची फेस कुठली आहे, प्रोफेस, पुढची फेस कुठली आहे, ॲनाफेस. मग मेटाफेसचं काय होईल, फेस बिटवीन प्रोफेस अँड ॲनाफेस. मेटाफेस ही मेटाफेस कोण आहे, मेटाफेसचं नाव कसं होईल, फेस बिटवीन प्रोफेस अँड ॲनाफेस. फेस बिटवीन प्रोफेस अँड ॲनाफेस. क्लिअर आहे सगळ्यांना. नेक्स्ट बघा ॲनाफेस. ॲनाफेसचं नाव तुम्ही कमेंट करा बरं, चॅटमध्ये लिहा. चॅटमध्ये लिहा. फेस बिटवीन काय होईल, ॲनाफेस. याच्या पुढची फेस कुठली, टिलोफेस. मागची फेस कुठली, एम फेस. मग काय होईल, मेटाफेस अँड पुढची कुठली आहे, टिलोफेस. ॲनाफेस आहे एम फेस आणि मेटाफेस आणि टिलोफेसच्या मधली फेस, ती कुठली, ॲनाफेस. ठीक आहे. टिलोफेसचं काय होईल मग, फेस बिटवीन ॲनाफेस आणि इंटरफेस. ॲनाफेस आणि इंटरफेस. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. यस यस. परत एकदा याच्यामध्ये काय बघा, फक्त एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. बघा, सपोज 3 जण आहे, आपण तिघांना एका लाईनीमध्ये उभा करू. 3 जण आहे. एक आहे साक्षी. ठीक आहे, त्याच्या पुढं उभा आहे ऋत्विक. ठीक आहे, आणि याच्या पुढं उभा आहे राहुल. ठीक आहे, हे तिघं आहे. आपण अजून एक नाव घेऊ. हा काय, राहुल. अजून एक नाव घेऊ. अजून कोणाचं नाव घ्यायचं, सुमित. हा कोण आहे, सुमित. हे तिघं कसे एका लाईनमध्ये बसलेले, हे तिघं एका लाईनमध्ये बसलेले. जर मी विचारलं ऋत्विक कुठे आहे, ऋत्विक कुठे बसला आहे, तर तुम्ही काय सांगणार, साक्षी आणि
राहुलच्या मध्ये, साक्षी आणि राहुलच्या मध्ये. राहुल कुठे बसला आहे? ऋत्विक आणि सुमितच्या मध्ये, ऋत्विक आणि सुमितच्या मध्ये. ठीक आहे. सपोज याच्या पुढे हे नाव परत कंटिन्यू असणार, तर मग आपण विचारलं सुमित कुठे बसला आहे, याच्या पुढे हे नाव ॲज इट इज कंटिन्यू असणार, तर आपण काय सांगणार? साक्षी आणि राहुलच्या मध्ये कोण आहे? सुमित. समोरचं एक मागचं एक, जे मधलं असतं याचं नाव जर द्यायचं असलं, एक समोरचं एक आणि मागचं एक, ह्या दोघांच्या मध्ये, तसं ॲज इट इज सेम आहे. समोरचं एक मागचं एक हे झालं याचं नाव, समोरचं एक मागचं एक हे झालं याचं नाव, समोरचं एक मागचं एक हे झालं याचं नाव. ठीक आहे. एवढं सिम्पल, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं G1 फेसमध्ये काय होतं, S फेसमध्ये काय होतं, G2 फेसमध्ये काय होतं. ठीक आहे. नंतर आपण बघणार M फेस. तुम्हाला इथून जे दिसतंय, इथून तर एवढा जो हा पार्ट आहे हा कुठला आहे? हा इंटरफेसचा. कुठला पार्ट आहे? हा पार्ट आहे इंटरफेसचा. ठीक आहे. इंटरफेसमध्ये 3 पार्ट असतात, एक असतं G1, S आणि G2. G1 मध्ये काय होतं? ही तर सपोज एक नवीन सेल आहे, ही चालली सेल सायकलमध्ये, ही सेल आली सेल सायकलमध्ये. इथं सेल कुठं आली? G1 फेसामध्ये आले. सेल सायकलच्या G1 फेसमध्ये एक नवीन सेल आली. इथं काय होणार? ह्या सेलची इथं काय होणार? ग्रोथ होणार. ठीक आहे. ह्या सेलची इथं ग्रोथ होणार. ह्या सेलमध्ये जे पण काय ऑर्गॅनिक, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक डुप्लिकेट, ह्या सेलमधले जेवढे पण काही ऑर्गन आहे, जसं क्लोरोप्लास्ट झाला, मायटोकॉन्ड्रिया झाला, लायझोसोम झालं, हे ऑर्गनलची इथं काय होणार? डुप्लिकेशन होणार म्हणजेच काय? कॉपी होणार. ठीक आहे. इथं काय अजून काय होणार? इथं DNA रेप्लिकेशनसाठी काय काय लागतं? प्रोटीन लागतं, RNA लागतं, ATP लागतं, हे सगळ्या गोष्टी इथं काय होणार? सिंथेसिस होणार. ठीक आहे. एवढं झालं. मग सेल आली समोर S फेसमध्ये. कुठं आली सेल? S फेसमध्ये. ग्रोथ झाली सेलची ऑर्गनल हे डुप्लिकेट झाले. इथं RNA, प्रोटीन, ह्या ATP ह्या सगळ्या गोष्टी इथं सिंथेसिस झाल्या. सेल कुठं आली आता? S फेसमध्ये. S फेसमध्ये काय होतं? DNAचं जे रेप्लिकेशन आहे न्यूक्लियसमध्ये, हे कुठं होतं? S फेसमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंटवाला पॉईंट आहे, त्याला 5 स्टार लावून टाका. IMP. जेवढे स्टार लावले तेवढे स्टार याला कमी आहे. DNAचं रेप्लिकेशन म्हणजे DNA सिंथेसिस कुठं होतं? S फेसमध्ये. आणि जे सेंट्रिओल असतात, जे आपले जे सेंट्रिओल असतात, जे की सेलला डिवाईड करण्यासाठी हेल्प करतात, याची पण फॉर्मेशन कुठं होते? याची पण डुप्लिकेशन कुठं होते? S फेसमध्ये. S फेसमध्ये काय काय होतं? DNA रेप्लिकेशन होतं आणि सेंट्रिओलचं डुप्लिकेशन होतं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता सेल कुठं आली? सेल आली G2 फेसमध्ये. कुठं आले सेल? G2 फेसमध्ये. G2 फेसमध्ये काय म्हणजेच काय? गॅप 2 फेसमध्ये. इथं काय होईल? मग जेवढे पण राहिलेले ऑर्गनल आहे, जसं की मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. हां, इथे एक गोष्ट मी चुकीची बोललो. इथं ऑर्गनल डुप्लिकेट होता. हे 2 ऑर्गनल सोडून जे पण काही बाकीचे ऑर्गनल आहे ते G1 फेसमध्ये डुप्लिकेट होता. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे कुठं डुप्लिकेट होतं? G2 फेसमध्ये. कुठं डुप्लिकेट होतं? G2 फेसमध्ये. ठीक आहे. आणि जे पण काय RNA, प्रोटीन पुढं डिव्हिजनसाठी लागणारे, हे पण कुठं फॉर्म होता? G2 फेसमध्ये. जेवढे पण एन्झाईम, प्रोटीन, RNA समोरसाठी यूज होणारे, ते कुठं तयार होता? G2 फेसमध्ये. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना. अजून एक फेस असते, ते असते G0 फेस. त्याला आपण काय म्हणतो? कोशियंट फेस म्हणतो. काय म्हणतो? कोशियंट फेस. ह्या फेसमध्ये काय असतं? जर एखादी सेल आहे, तिला सपोज डिवाईड नाही करायचं, अशी सेल आहे जिला डिवाईड नाही करायचं, ती सेल कुठं जाते? मग ती सेल जाते G0 फेसमध्ये, म्हणजेच कोशियंट फेसमध्ये. म्हणजेच काय? कोशियंट फेस. ह्या फेसमध्ये गेल्यानंतर सेल काय करते? सेल डिवाईड नाही करत, पण सेलमध्ये जे पण काही मेटाबॉलिकली ॲक्टिव्हिटी असतात, ॲक्टिव्हिटी असतात ते तिथं ॲक्टिव्ह असतात, म्हणजे तिथं चालू असतात. इथं सेल जाते, सेल डिवाईड नाही करत, पण सेल जिवंत असते. काय असते? इथं मेटाबॉलिकली ज्या काय ॲक्टिव्हिटी आहे ह्या इथं चालू असतात. सेल डिवाईड नाही करत, फक्त सेल इथं ब्रेक लागून जातो सेलचा. सपोज फ्युचरमध्ये आपल्या हाताची सेल एखादी डॅमेज झाली किंवा हाताला एखादी खरं झाली, तिथं ज्या नवीन सेल तयार होता त्या सेलच्या कुठल्या असतात? त्या असतात G0 फेसमधल्या सेल. ह्या एमर्जन्सीमध्ये कामाला येत असतात. ठीक आहे. इथं फक्त सेलचं डिव्हिजन होणं स्टॉप होऊन जातं, पण सेल ॲक्टिव्ह असतं मेटाबॉलिकली. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना?
G2 फेसमधून सेल कुठं जाणार मग? M फेसमध्ये. पहिलं कुठं? कॅरिओकायनेसिसमध्ये. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टेलोफेस. काय? प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टेलोफेस. इथून नंतर काय होणार? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजेच काय? सेलचे 2 तुकडे होऊन जाणार. ठीक आहे. आता हे जे कॅरिओकायनेसिस म्हणजेच M फेस, M फेसला आपण डिटेलमध्ये बघू उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये कुणाला काही डाऊट आहे का सांगा बरं? आजच्या लेक्चरमध्ये कुणाला काही डाऊट आहे का? G0 फेस नाही कळालं का? G0 फेस म्हणजे काय? G0. काय? G0. ह्या फेसमध्ये अशा सेल जातात की ज्यांना डिवाईड करायचं नाही आहे. ह्या फेसमध्ये अशा सेल जातात की ज्यांना डिवाईड करायचं नाही आहे. ठीक आहे. ह्या सेलला आपण रिझर्व्ह म्हणून यूज करू शकतो. ह्या सेलमध्ये ज्या पण काही ॲक्टिव्हिटी असतात, ह्या सेलमधल्या ज्या पण काही मेटाबॉलिकली ॲक्टिव्हिटी असतात ह्या सगळ्या चालूच असतात. सपोज आपल्याला इमर्जन्सीमध्ये आपल्याला हाताला, आपण रस्त्याने चाललो, पडलो मी कुठं आणि माझ्या हाताची इथं मला खरोच आली, इथं काहीतरी लागलं, इथं काय होणार मग? नवीन स्किल तयार होणार, इथं नवीन सेल तयार होणार, नवीन सेलची इथं ग्रोथ होणार. इथं कुठल्या सेल येतात? इथे येतात G0वाल्या सेल येतात, कोशंट सेलवर, कोशंट फेसमधल्या सेल येतात. हे कशा एक इमर्जन्सीसाठी असतात. एखादी सेल डॅमेज झाली तर ह्या सेल तिथं जातात आणि तिथं त्याची डिव्हिजन होते. तिथून पुढे त्याची डिव्हिजन कंटिन्यू होते. सपोज इथून ही सेल एक सेल G0 फेसमध्ये गेले आणि स्टॉप होऊन गेला हिचं डिव्हिजन. पण याच्यामधल्या जेवढे पण काही ॲक्टिव्हिटी मेटाबॉलिकली ह्या सगळ्या चालू असणार. सपोज ह्या सेलची गरज पडली, मग ही सेल काय करणार? परत इथून मध्ये एंट्री घेणार आणि इथून सेल सायकल कंटिन्यू करणार. एका सेलपासून परत तिथे याच्या 2 सेल तयार करणार. ही वापस एंट्री करू शकते कुठं? G0 फेसमध्ये. ठीक आहे. क्लिअर आहे आता आपण बघू काही क्वेश्चन्स. हां, तुला चॅटमध्ये आन्सर द्या फटफट. क्वेश्चन काय? अमॉंग द इकरोटिक रेप्लिकेशन ऑफ DNA टेक प्लेस इन. DNAचं रेप्लिकेशन कुठं होतं? यस, बिलकुल. सिंथेसिस फेस. DNAचं रेप्लिकेशन आणि सेंट्रिओलचं डिप्लिकेशन कुठं होतं? यस फेसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जे यूट्यूबवर बघताय हा सेशन, त्यांनी व्हिडिओला पॉज करायचं आणि क्वेश्चनचं आन्सर काय करायचं? कमेंट करायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय? यस फेसमध्ये काय होतं? DNAचं रेप्लिकेशन होतं. ठीक आहे. याचं 4 कशात दिसतं आहे? याच्यात नाही आहे, याच्यात आहे, याच्यात नाही आहे, याच्यात आहे. म्हणजे ह्या दोन्हीतून एक आपला आन्सर असू शकणार. G2 फेसमध्ये काय होतं? मोस्ट ऑफ द ऑर्गनेल म्हणजेच काय? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टच्या इथं काय होतं? डुप्लिकेशन होतं. आणि जेवढे पण काही प्रोटीन वगैरे हे कुठं सिंथेसिस होता? G2 फेसमध्ये. बीचं 1 कशात आहे? बीचं 1 आहे याच्यात. ठीक आहे. नंतर आहे G0 फेस, इनॲक्टिव्ह फेस. सीचं 2 कशात आहे? याच्यात आहे. ठीक आहे. G1 फेस, इंटरवल बिटवीन मायटोसिस अँड इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन. इंटरवल बिटवीन कशाची? मायटोसिसची इंटरवल आणि इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशन कशात होतं? यस फेसमध्ये. बरोबर. DNA रेप्लिकेशन यस फेसमध्ये होतं. आणि ही मध्ये जी फेस असते ही कुठली असते? ही असते G1 फेस. यस फेस नंतर काय असणार? G2 फेस नंतर असणार M फेस. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं G1 फेस आहे, हे कुठं असते? यस आणि यमच्या मध्ये. डीचं 3. आपला आन्सर काय असणार? डी. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सेंट्रिओल अंडरगोज डुप्लिकेशन ड्युरिंग. सेंट्रिओल कुठं डुप्लिकेट होतं? सोपं. यस फेसमध्ये. डायरेक्ट क्वेश्चन. हे PYQ बरं का क्वेश्चन.
सेल इन जी नॉट फेस काय असतं? टर्मिनेट द सेल सायकल, एक्झिट द सेल सायकल, एंटर द सेल सायकल, सस्पेंड द सेल सायकल. काय असतं? इथून सेल एक्झिट होते ना, सेलच्या बाहेर जाते सेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मॅच द पेअर. मॅच करायचं. इकोलायला डिवाइड करण्यासाठी किती वेळ लागतो? 20 मिनिट. RBCला ईस्टला 90 मिनिट लागतात. RBCला 120. हर्ट सेल डू नॉट डिवाइड. एचं डी याच्यात आहे. ठीक आहे. RBC 120 दे. 2चं सी याच्यात आहे. ठीक आहे. हर्ट सेल 3चं आहे याच्यात नाही. आपला आन्सर असणार सी. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोसेस ऑफ सेल सायकल अँड सेल डिव्हिजन आर जेनेटिकली कंट्रोल बाय. प्रोसेस ऑफ सेल सायकल अँड सेल डिव्हिजन जेनेटिकली कोण कंट्रोल करतो? 2 एन्झाईम सांगितले होते मी. कोण होतं सांगा कमेंटमध्ये. याचा आन्सर सांगा कमेंटमध्ये. डी. ठीक आहे. आन्सर काय असणार याचा? डी, बोथ. हे एक आहे बरोबर आणि हे एक, बोथ ए अँड सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट. हे लास्टवाला आहे वाटतं मला. हां, हे जे क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्ही सांगा. जे यूट्यूबवाले जे पण बघता याचा आन्सर तुम्ही कमेंट करा. ह्या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये सांगणार आहे. जो पण आपला नेक्स्ट सेशन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगणार आहे. ठीक आहे. कोणाचा काही डाऊट? एक शायरी तर नाही आहे, पण शायरीसारखं काहीतरी आहे का? माताश्री कहती है बेटा दिल लगाकर पढ़ाई करना. माताश्री क्या कहती है? माताश्री कहती है कि बेटा दिल लगाकर पढ़ाई करना. अब माताश्री को कैसे बताएं? आपके बेटे का दिल तो लग गया है, बस अब पढ़ाई नहीं हो पा रही. ठीक है. हाँ, माताश्री ने कई और दिल लगाने को कहा और आपका बेटा कई और दिल लगाकर बैठा है. डाऊट आहे कोणाला काही आजच्या सेशनमध्ये? ठीक आहे. जे पण काही आपण इंटरफेसमध्ये डाऊट आहे कोणाला? उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एम फेस बघणार आहे. प्रोफेस काय असतं, मेटाफेस काय असतं, ॲनाफेस असतं, टिलोफेस असतं. ठीक आहे. बाय. भेटू आपण नेक्स्ट म्हणजेच उद्याच्या लेक्चरमध्ये. याचा आन्सर हा क्वेश्चनचा आन्सर मी उद्या विचारणार आहे. बघू किती जणांना येतं, कितींना नाही येत. ठीक आहे. बाय. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.